तर नमस्कार, मी शुभम महादेव साळुंखे. तर काही जोक ऑफेन्सिव्ह वाटतील, तुम्ही जर ऑफेन्स झालात तर काही प्रॉब्लेम नाही आहे मला. तुम्ही मला मारायला आला तर मी गुजरातीत बोलेन, तुम्हालाच लोक मारतील परत. ओके, दिस इज महाराष्ट्र. ओके, तर तर ओके, मी माझी ओळख करून देतो. आता साहिल म्हणाला तो BComमध्ये आहे, बट तुझ्यापेक्षा वर्स्ट एक फील्ड आहे, त्यामध्ये मी आहे. सो आय एम BMM, या राईट. तर मी 2 वर्ष आधी यावर स्टँडअप केलं होता. तर मी आत्ता आय गेस 3 वर्ष त्यानंतर मी आत्ता करतो आहे. तर मला तेव्हा 2 ऑप्शन होते, जर्नलिझम और ॲडव्हर्टाइजमेंट. मी चुकून दोन्ही घेतलं. तर त्या दोन्ही इंडस्ट्री इतक्या फकडअप आहेत ना. तर आपण म्हणजे न्यूज पहिलं जर्नलिझमवर येऊया, कारण ते आपलं मेन कनेक्शन आहे सर्वांसाठी. तर कसं होतं की आम्हाला जर्नलिस्टचा पण अभ्यास दिला जायचा. तर न्यूज चॅनल्स बघा, करंट अफेअर्स बघा, त्यानंतर सर्व स्क्रिप्टिंग वगैरे हे सर्व होतं. तर मी बघायला लागलो न्यूज चॅनल, आणि मी चुकून अर्नबला बघितलं पूर्ण वेळ. म्हणजे हो, बट असं आहे, म्हणजे न्यूज खूप आपल्या विचित्र आहेत. म्हणजे मी अर्नबला बघितलं आणि तो एवढा ब्रेन वॉश करतो लोकांना, एवढा ब्रेन वॉश करतो. तुम्ही 8 तास बघा, तुम्ही त्याला 8 तास बघा. घराच्या बाहेर जा, तुम्हाला कोण बोलेल अरे कसं आहेस, तुमचा पहिला रिप्लाय असेल ते सगळं जाऊ दे, पण नेहरू मुसलमान होते. इतका ब्रेन वॉश करतो यार तो, इतका. एकदा तर मी पप्पांसोबत होतो, तेव्हा आम्ही दोघं क्रिकेट बघत होतो IPLमध्ये. देन त्यांनी स्विच केलं आणि न्यूज बघत होते. तर तिकडे असं झालं की एक बाई होती जी लडाखमध्ये होती. लडाखचा जेव्हा बर्फ वितळत होता तेव्हाचं ती एक्सक्लुझिव्ह घेत होती की तुम्ही बघत आहात की मी लडाखमध्ये आहे. लडाख समुद्रसपाटीपासून खूप वर आहे, तर आता बर्फ का वितळतो हे मी सांगते. ती म्हणाली की लडाख जे आहे ते खूप वरती आहे, मग ते सूर्याच्या खूप जवळ आहे, मग त्या गरमीने ते पाणी वितळतं. आणि आय वॉज लाईक की जर लडाखच्या लोकांना सिगरेट लाईट करायचे तर ते घराच्या बाहेर फक्त जाऊन असे बाहेर उभेच राहतील, पीठ टाका चपाती खाली येतं. म्हणजे असं काही करतात यार. आणि म्हणजे ना, मला आत्तापर्यंत आवडलेली सर्वात मोठी न्यूज जी मला खूप आवडलेली, तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, ती नार्कोटेक्स आणि सिंडिकेटचीच आय गेस न्यूज होती. तर तिथे असं होतं, खूप 2019ची न्यूज आहे. विशाखापट्टणममध्ये NDPSवाल्यांनी आणि नार्कोटिक्सवाल्यांनी 67,000 किलो गांजा जप्त केला. ओके, नाईस, तुम्ही सिंडिकेट्सना पकडताय. तर त्यांचं असं म्हणणं होतं की विशाखापट्टणम जे आहे ते यूथ त्या म्हणजे ड्रग फ्री व्हावी त्यासाठी त्यांनी 67,000 किलो गांजा सीज केला आणि काय केलं, पेटवून दिला. आता अख्खा विशाखापट्टणम फुकतोय. काय हालत झाले तिथल्या लोकांची. हरिद्वारला जाणारी बस मनालीला चालले कसोलला. म्हणजे ऑन सिरियस नोट 67,000 किलो गांजा यार. म्हणजे तुम्ही सायंटिफिकली जाल तर तो तेवढा एअरमध्ये निघून जाण्यासाठी लोकांना 7 वर्ष जातील कंटिन्यू त्यांनी स्मोक केला तर. 7 वर्ष. आणि माझ्या ग्रुपला 3 दिवस. तर खूप विचित्र न्यूज आहेत माहिती आहे. म्हणजे कसं झालं, मी आत्ता फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सर्वांसाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. आपण 2 इलेक्शन पार पाडले आणि या इलेक्शनमध्ये आपण एकमेकांना धर्मांवरून जज नाही केलं, त्यासाठी जोरदार टाळ्या. पण जातीवरून केलं. तर त्याचा जो आत्ता ह्या वेळचे जे इलेक्शन होते, स्पेशली CM इलेक्शन, त्याचं कसं होतं की आपल्याला सांगितलेलं की समोरची पार्टी जिंकणार आणि रुलिंग पार्टी हारणार. येस. आणि ते एका रात्रीपर्यंत सगळं वाटत होतं की हारलो, रुलिंग पार्टी हारली. बट दुसऱ्या दिवशी काय झालं, फक्त रुलिंग पार्टी परत जिंकली. ती टाईडच्या ॲडसारखं वाटलं माहिती आहे का. चॉक गए आणि त्याचं पटकन टाईड यायचं ना, मी वाट बघत होतो त्या न्यूजमध्ये कधी टाईडचं पॅकेट उडत येतं आहे. शेट, ॲड इंडस्ट्रीचं अजून फकडअप आहे. मी तर एवढ्या घादरड्या ॲड पाहिल्यात ना, खूप घादरड्या ॲड पाहिल्यात मी. आता बघ, स्पेशली आता मला वाटतं पॅट्रिआर्की आहे, ठीक आहे, भारतात पॅट्रिआर्की आहे, तर ॲड्स लिहिणं बनवणं पुरुषच करतात, त्यामुळे लेडीज ॲडमध्ये काय सेन्स नसतो. पॅडची ॲड, ग्रेट एक्झाम्पल, खूप विचित्र होती. एका मुलीला पिरियड्स आले, तिने पॅड लावलं, तिला पंखा आले, ती उडत होती. पाकिस्तानचे लोक त्या पॅडसाठी मरत आहेत, पाकिस्तानच्या बायका येडा झाल्यात, आम्हाला मुक्त करा. त्याच्यापेक्षा वर्स्ट आपल्या इथे आहे, मी सांगतो. तर मी एक पॅडची ॲड बघितली. एक मुलगी पेपरला जाते आणि तिला पिरियड्स येतात. फेल, नाव बिव रोल नंबर काय जाऊ दे, 1 महिन्याआधी का अभ्यास केला, शीट कचऱ्यात, फेल.
ती रडत रडत घरी येते. तिची आई तिला पॅड देते. ती एक्झामला जाते, पास. असं तसं काम चलाव पास नाही, 99% पास. मग मी पण 2 घेतले. 4 KT आहेत मला. आत्तापर्यंत एक सॉल्व नाही झाली. आमच्या आधी की वडापाव ग्रॅज्युएट झालेत. शेट काय बोलतोयस? मेसेज काय? स्पॉन्सर्सला शाउट आउट दे. अरे सॉरी. तर एकदा शाउट आउट द्या आजच्या आपले स्पॉन्सर अशोक वडापाव. आपलं सॉरी, ग्रॅज्युएट वडापाव. येस ग्रॅज्युएट वडापाव. ओके. अरे यार, म्हणजे अजून आपण ॲड्सवर होतो. ओके, अजून एक विचित्र ॲड मी पाहिली, ACची ॲड. आई वडील भांडतायत की मी आज तुला 3रा डिवोर्स देणारच, बस झालं, फक्टअप, मला नको आहे मुलगा वगैरे. मुलगा कंटाळतो, हॉलमध्ये पळत जातो, ACचा रिमोट आणतो, AC लावतो, आई वडील चिल, भांडणं सॉर्ट, पूर्ण सॉर्ट. तर मी आपल्या इंडियन गव्हर्नमेंटलाही सांगतो, ते AC तुम्ही बांगलादेश आणि भारताच्या मध्ये जे टनल्स आहेत, जिकडून मुसलमान येत आहेत, तिकडे लावा. ते तिकडे किती चिल आले ते, म्हणजे आज नाही की आज भारत तोडूया, भारताची वाट लावूया आतून. तसे टनलमध्ये आले, AC चालू. ओहो राशिद मिया यही रुक जाते. एक अरे नुसरत फतेह नाही, हनुमान चालीसा बजाव. त्याला पण त्याचे आजोबा आठवतात कोण होते ते. आई शपथ, डेंजर. अरे यार, खूप विचित्र ॲड्स पाहिलेत मी. त्यानंतर म्हणजे ना, आता मला याच्यावरून असं होतं की इवन ना पॅडच्या वेळी पण माझं कसं झालं, मी खूप इनोसेंट आहे, त्यामुळे ते कसं होतं की पॅड पण ते काळात लिहित देतात. आणि मला वाटलं खरंच की मॉडर्न जमान्याच्या दोरात आभी जाय की काही खरं मी एक्झाम पास होईन. आणि त्याला पेपरमध्ये रॅप करतात, न्यूजपेपरमध्ये. तेच आहे ना, आपला देश हेच करतो, सिरियस मॅटर न्यूजपेपरमध्ये रॅप करतो पक्षी. म्हणजे विचार करा ना, इवन त्या गांजाच्या ह्याच्यावरती पण 67,000 किलो गांजा, त्याची वर्थ किती असेल? 50-60,000 करोड. घ्या ना तुम्ही, डेव्हलपमेंटसाठी वापरा. आणि आपल्या देशात डेव्हलपमेंट म्हणजे काय? पुतळे बनवणं. जो आहे त्याचा पुतळा, आपोआप मेकॅनिकल पुतळा. बाहेरून लोक येतात बघायला, हा स्टॅच्यू कशाने बनवला? टॅक्सच्या पैशांनी. आणि हा गांजाच्या पैशांनी. शेट. म्हणजे आता आपण बघा ना, आपण त्या पैशाने बिझनेस उभा करू शकतो. मराठी लोक बिझनेस करत नाहीत, मराठी लोकांनी बिझनेस करावा. समज दर्पण, तुझ्याकडे करोडो रुपये, तू कसला बिझनेस करशील? मी सांगू, वडापावचा बिझनेस कर, पण आधी ग्रॅज्युएट हो. तुला पण KT आहे माझ्यासोबतच. बापरे. म्हणजे ना आता खरंच मला असं वाटतं की ना, इवन यात चुकी मला वाटते रायटर्सची आहे. मोस्ट ऑफ पिक्चर झाल्यापेक्षा रायटर लोकांकडे किंवा लिरिसिस्टचे असतात, त्यांची चुकी आहे खूप मोठी, की त्यांना प्रेशराईज केलं जातं की तू लिही. आणि ते काहीही लिहितात माहिती आहे. म्हणजे मी रिसेंटली एक गाणं ऐकलं की त्याला देशभक्तीवर गाणं लिहायचं होतं, तर आय वॉज लाईक ह्या रायटरचे काय हालत झाले असतील. मे बी सगळा विशाखापट्टणमच्या गांजाचा धूर त्याच्या घरात गेला आहे. त्याने याने काय लिहिलं आहे, ये दुनिया एक दुल्हन के माथे की बिंदिया, आय लव्ह माय इंडिया. आई शपथ. आणि त्याच्या पुढची लाईन काय माहिती आहे काय? सिम सिम बोला बोला, सिम सिम बोला, सिम सिम बोला बोला, सिम. थँक्यू गायज. मी शुभम साळुंके, हा होता सेट.